हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशनाथ मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाच्या आता आपल्यासमोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज मंगळवार दिनांक 7 जुलै 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, आयन दक्षिण, ऋतू वर्षा, मास निज ज्येष्ठ, पक्ष कृष्ण. तिथे मित्रांनो, आजची सप्तमी तिथी आहे. दुपारी 1 वाजून 25 मिनिटांनंतर अष्टमी तिथीला सुरुवात होईल. वार मंगळवार आहे. नक्षत्र मित्रांनो, उत्तरा भाद्रपदा नक्षत्र आहे. दुपारी 4 वाजून 24 मिनिटांनंतर रेवती नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, शोभन योग आहे. दुपारी 2 वाजून 31 मिनिटांनंतर अतिगंड योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, भवकरण आहे. दुपारी 1 वाजून 25 मिनिटांनंतर पालव करण्याला सुरुवात होईल आणि मध्यरात्री 12 वाजून 59 मिनिटांनंतर कौलव करण्याला सुरुवात होईल मित्रांनो. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मिथुन राशीत असेल, चंद्र मीन राशीत, गुरु कर्क राशीत, तर शनिदेव देखील मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती शुभ आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी ज्योतिषाच्या माध्यमातून. ती जर अशुभ स्थितीत असेल तर नक्कीच आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा धार्मिक सेवा करण्याची निदान या कारणासाठी तरी गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदय याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6 वाजून 8 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 19 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हरोम शिव शिव शंभो राज्ञे प्रवर्तमान सिद्ध ब्रह्मणो द्वितीय परार्थे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरी कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1948 प्रभवादी षष्ठी संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सरे दक्षिणायनी वर्षा ऋतू निज ज्येष्ठ मास कृष्ण पक्ष भौम वासरे उत्तरा भाद्रपदा नक्षत्र शोभन युगे बहुकर्णे सप्तमी शोधितो वीर गोत्रात उत्पन्न वेकडा मो पात्र दुरित क्षयशी पार्वती पती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी जवळच्या निर्माल्याच्या तामणात सोडून द्या मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 1 वाजून 25 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा आहे, नवीन संकल्प तयार करायचा आहे. त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय होईल मित्रांनो. मित्रांनो, या निज ज्येष्ठ मासातील मुहूर्त आपल्याला हवे असतील तर कृपया या व्हिडिओ लिंकद्वारे आपण जाणून घेऊ शकता. हा माझा स्वतंत्र व्हिडिओ आहे मित्रांनो मुहूर्तासाठी. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ते आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये कालाष्टमी आहे. आपण जर कालभैरवाचे किंवा भगवान शिवाचे सेवक असाल, भक्त असाल तर आणि कालभैरवाची सेवा आपण करत असाल नियमितपणे, तर आपल्यासाठी ही कालाष्टमी अत्यंत महत्त्वाची आहे. या कालाष्टमीच्या निमित्ताने आपल्याला उपवास करून सायंकाळी आपल्याला कालभैरवाच्या मंदिरात जाऊन विधिवत त्यांची पूजा करायची आहे, काही दानधर्म करायचे आणि कालभैरव अष्टक देखील म्हणायचे. तसेच घरी येऊन देखील आपल्याला कालभैरव अष्टक म्हणायचे आहे मित्रांनो. यासाठी मला स्वतंत्र छोटासा शॉर्टमध्ये व्हिडिओ असणार तो आपण पाहू शकता मित्रांनो. अष्टमी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी सोडून आपल्याला परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करता येईल. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री, पण विधिवत करा. पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर हजर नाही मित्रांनो. दुपारी 1 वाजून 25 मिनिटांपर्यंत त्यानंतर आहे. जर आपल्याला काल भैरवाष्टकाचे पठण व हवन करायचे असेल तर आपण आजपासून सुरुवात करू शकता. पण पुढे प्रत्येक महिन्याला, प्रत्येक कालाष्टमीला आपल्याला ते करावे लागणार आहे. यामध्ये जर खंड जर पडला तर आपल्याला दोष देखील लागू शकतो मित्रांनो. त्यापेक्षा आपण केवळ पठण करू शकता मित्रांनो. राहुकाळ दुपारी 3 ते 4:30 वाजेपर्यंत आहे.
या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करतो. म्हणून शक्यतो आपण रेग्युलर जी कामे तीच करावी. विशेष किंवा महत्त्वाची कामे करू नये, अन्यथा आपल्या कामांमध्ये अपयश येण्याची शक्यता राहील. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब, मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपली मतं अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.